नमस्कार. मी साक्षी ओपन लिंक्स फाउंडेशन तर्फे आजच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला कार्यक्रम आहे बोलेगा बचपन सोनाली कुलकर्णी सोबत. आज आपल्याला कथा, आत्मविश्वास आणि शिक्षक विद्यार्थ्याच्या अप्रतिम नात्याचा एक खास उत्सव पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत जळगाव, नाशिक, नागपूर, बुलढाणा आणि इतर अनेक ठिकाणाहून शिक्षक आणि विद्यार्थी आले आहेत. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांवरचा आत्मविश्वास आणि टॅलेंट आपल्याला स्क्रीनवरूनही चमकताना दिसतात. आज आपल्या खास पाहुण्या आहेत सोनाली कुलकर्णी. आपल्या तेजस्वी अभिनयाने प्रेक्षकाची मनं जिंकणारी एक अफलातून अभिनेत्री, ज्या आपल्याला सर्वांना रुपेरी पडद्यावर नेहमीच भावल्या आहेत. चेलुवी पासून ते अगदी आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेला सुशीला सुजित अशा असंख्य चित्रपटांमधून त्यांनी सशक्त, भावस्पर्शी आणि आपल्या वाटणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. त्या कथाप्रेमी आहेत. त्यांचं सो कूल हे कथांचं पुस्तक देखील प्रसिद्ध झालं आहे. मुलं, शिक्षण यांच्याशी त्यांचा अतूट नातेसंबंध आहे. सोनाली, तू आज आमच्यासोबत आहेस ही आमच्यासाठी एक मोठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. तुझ्यासोबत गप्पा मारायला खरंच खूप मजा येणार आहे. साक्षी, मनापासून आभार. किती छान वाटलं अशी ओळख ऐकून. थँक्यू. थँक्यू. आपण सोनाली सोबत गप्पा सुरूच ठेवणार आहोत, पण आता जाऊया आपण आपल्या मेन सेगमेंटकडे, जो आहे आजच्या शोचा मस्त तडका, सो कूल कहाण्या. या गोष्टी आहेत आपल्या छोट्या पॅकेज कडून जे करणार आहेत बडा धमाका. त्यांच्या डोक्यातली भन्नाट कल्पना, मनातल्या घाईवरलेल्या भावना आणि परिपूर्णपणे ओरिजिनल फंडे आपल्या समोर सादर करून त्यावर खास टिप्स आणि अभिप्राय देणार आहेत. दुसरं तिसरं कोणी नाही तर सोनाली स्वतः. चला तर मग सुरू करूया आजची आपली पहिली गोष्ट. गोष्टी आधी आम्हाला आपल्या शाळेबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ऐकलत ना टीचर? मी आता आमंत्रित करते धाराशिव येथील शिक्षक धनराज बनसुडे सर यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. मी धनराज शिवाजी बनसुडे, जिल्हा धाराशिव. शिक्षक म्हणून 18 वर्ष एकूण सेवा झालेली आहे माझी. एक तंत्रस्नेही शिक्षक, एक शैक्षणिक युट्यूबर म्हणून माझी ओळख आहे. अरे वा. ज्या कोविड आलता, ज्या कोविडच्या काळामध्ये शाळा बंद होत्या, त्या काळामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षित केलं किंवा शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना मोबाईलवरती मोफत व्हिडिओ निर्मिती मी शिकवलेली आहे. माझं युट्यूब चॅनल आहे, त्या माध्यमातून मी त्यांना शिकवत असतो. माझी शाळा सुंदर आणि अतिशय सुंदर अशी डिजिटल शाळा आहे. आज माझ्या शाळेतील सर्व मुलांना सांगायला असं आवडेल की संगणक, कॉम्प्युटर, लॅपटॉप काय असेल ते सर्व तंत्रज्ञानाचे, विशेष म्हणजे आज मी अध्यापनामध्ये AI टेक्नॉलॉजी, चॅट जीपीटीचा वापर करून मुलांना शिकवत असतो. त्यामुळे मुलांना पूर्ण आणि एकदम उत्सुकतेने मुलं शिकतात. तसेच मला विविध शैक्षणिक क्षेत्रातील मला विविध पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत आणि मुलांसाठी पुढे सर्व काही नाविन्यपूर्ण करण्याची माझी इच्छा आहे आणि मी करत राहणार. धन्यवाद. फारच छान. अभिनंदन सर. थँक्यू सर. आणि मला तुमच्या विद्यार्थ्यांबद्दल पण ऐकून घ्यायला आवडेल. आज मी वेदांत बापूराव इयत्ता 4थीचा विद्यार्थी आहे. याच्याविषयी थोडक्यात मी सांगतो मॅडम की हा विद्यार्थी माझ्या वसती शाळेमध्ये 2 किलोमीटर दूरहून येतो. तो नेहमी उपस्थित राहतो, कधीही गैरहजर राहत नाही. त्याला शाळेची खूप आवड आहे आणि त्याला गोष्टी वाचायला खूप आवडतात आणि गणित खूप छान आहे. अब्ज कोटीपर्यंत संख्या तो सहज वाचतो, लेखन करतो. गणित त्याला खूप आवडतं आणि अवांतर, तो गोष्टी पण लिहितो. आज त्याला स्वतः लिहिलेली गोष्ट तुम्हाला मी तो ऐकून दाखवणार आहे. चला तर आता आपण ऐकणार आहोत एक छानशी गोष्ट वेदांत कडून, जो आहे 4th स्टँडर्ड मध्ये. नमस्कार. माझे नाव वेदांत बापू, इयत्ता 4थी, जिल्हा धाराशिव. माझ्या कथेचे नाव आहे माझी आई माझी प्रेरणा. थंडीचे दिवस होते, बाहेर चांदणे पडले होते, घरातील सर्वांची जेवण झालेली होती. मी मात्र आज खूप उदास होतो. तेवढ्यात माझ्या आईचे माझ्याकडे लक्ष गेले. आईने मला विचारलं, काय झालं रे राजा? मी म्हणालो, आई आज स्पर्धेत मी हारलो ग. आई, मी खूप तयारी केली होती ग. आईने मला जवळ घेतलं, गालावरून हात फिरत म्हणाली, हरणं ही जिंकण्याची पहिली पायरी असते. पराभव आपल्याला जास्त शिकवतो. पुढच्या वेळी तू जिंकणार. तिने माझ्यासाठी छान गरम शिरा बनवला. आई माझ्या जवळ बसली. आईच्या शब्दांनी माझ्या मनात पुन्हा नवी उमेद जागी झाली. मी आईला हसत म्हणालो, पुढच्या वेळी मी नक्कीच जिंकणार. आई म्हणाली, माझा शूरवीर मुलगा आहेस तू. त्या संध्याकाळी गरम शिऱ्यापेक्षा माझ्या आईच्या मायेची ऊब मला जास्त गरम वाटत होती.
धन्यवाद. खरंच आई म्हणजे सर्वस्व आणि आई सगळ्यांचीच प्रेरणा असते. आपण विचारूया सोनालीला, कशी वाटली तुला आमच्या वेदांची गोष्ट? वेदांत, मला फार आवडली तुझी गोष्ट, कारण ही तुझी गोष्ट आहे. तू कल्पना करून लिहिलेली गोष्ट नाहीये, ही तुझी गोष्ट आहे. आणि तू फार तुला सांगू वेदांत, आपण अलंकारिक शब्द वापरू शकतो, पण साध्या सोप्या शब्दांमध्ये आपली भावना पोचवणं हे खूप मोठं आव्हान असतं. आणि मला खूप आवडलं की तुला एखाद्या गोष्टीचं गमक कळलं. म्हणजे आईने तुला काय समजावून सांगितलं की क्रिकेटची मॅच जेव्हा असते तेव्हा कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार, पण आपण खेळत राहिलं पाहिजे. तसं तुझी जी कुठली स्पर्धा असेल त्यात हार जीत येणारच बाळा, हे आईने छान शब्दात सांगितलं. तुझी आई पण चांगली आहे, कारण आईला बाळाला कसं खुश करावं हे माहिती आहे. कारण आईनी शिरा केला, आईनी जाऊन काय तुला नवीन कपडे नाही आणले लगेच, आईनी घरातली गोष्ट केली. मला आईचा स्वभावही आवडला. तू आज माझ्यातर्फे तुझ्या आईचे आभार मान. तिला सांग की आमच्या वेबिनार मधल्या सगळ्यांना आईचा स्वभाव आणि आईची कृती फार भावली मनाला. आणि तुझी ही साध्या सोप्या शब्दात लिहिलेली कथा मला खूप आवडली. मला हिसाब नीतीची आठवण आली. मस्त. थँक्यू.